फारुका. मी ॲज अ स्पाईन सर्जन कमल बजाज हॉस्पिटलमध्ये काम करतोय. ॲक्च्युली हे जे पेशंट आम्ही ऑपरेट केलं 3 दिवसापूर्वी, पेशंटचं नाव गौरी माने आहे आणि पेशंट 5 मंथ्स प्रेग्नेंट आहे. 15 डेज बॅक त्यांना पायाला कमजोरी सुरू झाली, लेफ्ट पायाला, आणि पायाला चालता येत नव्हतं. तर हळूहळू कमजोरी वाढली, तर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. तर डॉक्टरांनी MRI सांगितलं. MRI करून त्याच्यामध्ये असं माहीत पडलं का मणक्यामध्ये जी नस असते आमची, त्याच्यामध्ये एक गाठ आहे आणि ती खूप मोठी गाठ होती. म्हणजे L1 नंबरचा मणका आणि L4 नंबरचा मणका हे 4 मणक्यापर्यंत पसरलेली होती आणि ती नसला खूप जास्त प्रेशर देत होती. त्याच्यामुळे ते पाय बंद पडला होता. तर पेशंट ऑलमोस्ट 15 दिवसापासून बेडरिडन होती. पेशंटचे रिलेटिव्स खूप हॉस्पिटल्स गेले, पण या स्थितीमध्ये ऑपरेशन करणं हे खूप मोठं टास्क असतं, कारण त्याच्यामध्ये मदरला रिस्क आणि बेबीला पण रिस्क, आणि ऑलरेडी 5 मंथ्स प्रेग्नेंट पेशंट होती आणि डिफिकल्ट प्रेग्नेन्सी होती त्यांची. IVF साठी ते अप्रोच झाले होते, त्याच्यानंतर ती प्रेग्नेन्सी झाली होती. म्हणजे ते खूप प्रेशियस बेबी होतं. तर पेशंट माझ्याकडे आलं, त्यांना मी चेक केलं. गाठ आम्हाला दिसली, ते तर माहीत होतं प्रॉब्लेम काय झालंय. त्यांना आम्ही समजवलं. ॲक्च्युली पेशंटचे रिलेटिव्स खूप कॉपरेटिव्ह होते याच्यामध्ये. म्हणजे आम्ही सर्व रिस्क सांगितली त्यांना. बेबीला पण प्रॉब्लेम होऊ शकतो, मदरला प्रॉब्लेम होऊ शकतो, प्रेग्नेन्सीमध्ये इश्यूज होऊ शकतात, कारण एनेस्थेशिया द्यायचं असतं. आणि याच्यामध्ये आम्ही उलटं झोपवतो पेशंटला, कारण हे मणक्याची सर्जरी आहे. तर उलटं झोपून, पोटावर झोपून पेशंटची सर्जरी करतो. तर आम्ही त्याच्यासाठी पण बोल्स्टर्स डिझाईन केले, ज्याच्यामध्ये बेबीच्या आईच्या पोटावर प्रेशर येणार नाही, आणि साईडला ठेवले होते बोल्स्टर्स. पण तरी 2 तास पेशंट उलटं झोपलेलं होतं. तर हे खूप रिस्की होतं सर्जरी, कारण एनेस्थेशिया पण कॉम्प्लिकेशन्स असतात. पण बिकॉज ऑफ द टीम आम्ही ते ऑपरेट केलं सक्सेसफुली. खूप चांगलं झालं. पेशंटची पायाची ताकद 2 दिवसातच परत आली. मी ॲक्च्युली ऑपरेशनच्या पूर्वी पेशंटच्या रिलेटिव्हला सांगितलं होतं ताकद येण्याची शक्यता <1% आहे, कारण 20 डेज झालेली आहे. दुसरं म्हणजे पायाची दुसरी ताकद जाण्याची शक्यता असते, कारण ते जे गाठ आहे ते नसमध्ये एक नसच्या मध्ये होतं. तर जेव्हा आम्ही ते काढतो, नसला आम्हाला छेडावं लागतं, काढावं लागतं त्याच्यामधून. तर डिफिकल्ट टास्क होतं, पण ते सक्सेसफुली झालं. आणि हे खूप रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असेल, कारण प्रेग्नेन्सीमध्ये स्पाईन ट्युमर ऑपरेट होणं आणि सक्सेसफुली ते खूप बिग अचिव्हमेंट आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर बालाजी असेगावकर. सरांनी जसं सांगितलं की अशा रुग्णाला भूल देणं पण खूप अवघड होतं, आणि कारण हे भुलेदरम्यान त्यांची डिलिव्हरी व्हायची शक्यता असते. आमचे जे अनेस्थेशियाचे ड्रग आहेत ते त्यांची डिलिव्हरीला स्टिम्युलेट करत असतात. याशिवाय ह्या पेशंटला उलटं झोपून करत होतो, त्याच्यामुळे त्यांना अजून रिस्क होती. पण आमच्या सगळ्यांच्या टीमवर्कमुळे ते सक्सेसफुली झालं आणि आज पेशंट खूप चांगला आहे. नमस्कार, मी डॉक्टर वेदत्रयी देशमुख. मी ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट म्हणून कमल बजाज रुग्णालयात कार्यरत आहे. बेसिकली जसं सरांनी सांगितलं, हे टीम वर्क आहे. म्हणजे आम्ही तर खूप केअर करतोच की चांगल्या आउटकमसाठी, म्हणजे पेशंटच्या आता प्रेग्नन्सीमध्ये अबॉर्शन होऊ नये, काही डिलिव्हरी प्रोसेस सुरू होऊ नये म्हणून जे इंजेक्शन्स द्यायचे असतात आपल्याला, प्री ऑप, पोस्ट ऑप, इंट्रॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करतो. आणि बिकॉज आमची टीम अशी आहे की सगळ्या गोष्टी डिस्कस करून थ्रू आउट सर्जरी आणि इव्हन पोस्ट ऑप सगळं कम्युनिकेशन असल्यामुळे आय थिंक की आउटकम चांगला आला आहे आपल्याला. नमस्कार, मी डॉक्टर अमित राजेश्वर पाटील. मी बजाज हॉस्पिटल मध्ये ॲज अ कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून काम करतो. तर ऑपरेशनच्या वेळेस जसं सरांनी सांगितलं की ती गाठ जी असते ती म्हणजे असं ड्युरिंग प्रेग्नेन्सीचे जे हॉर्मोन्स असतात त्यामुळे ती गाठीची जी वाढायचा स्पीड असतो ती खूप जास्त प्रमाणात होतो, आणि ती गाठ त्यामुळेच अशी खूप हायली व्हॅस्क्युलर होती. आणि इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट ट्युमर टू सेपरेट फ्रॉम द नॉर्मल नर्व्स. आणि आमच्या सगळ्यांच्या टीम आणि एक कमल बजाज हॉस्पिटलच्या एक अद्ययावत टेक्नॉलॉजीमुळे ही जी गाठ आहे ही नसेपासून वेगळी करणं आणि सुरक्षित पद्धतीने ही गाठ काढणं हे शक्य झालं आहे.